मित्र परिवार आणि प्रथमेश पवारला देखील मी सकाळी एवढा मोठा लेवलचा खेळाडू आहे ज्याने पहिली IPL धर्तीवर आधारित ISPL स्पर्धा जिंकून दिली होती. कोलकाता संघाला उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी देखील ठरला होता. तो देखील मी मैदानात अक्षरशः चिखल उचलताना बघितला, काम करताना पाहिलं. म्हणजे ह्या सावर्डेचं जे मित्रमंडळ आहे, सह्याद्री मित्रमंडळ असेल, यंग बॉईज असेल, त्यांच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात ना तेव्हा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत अथक परिश्रम घेतात. म्हणून त्यांच्या स्पर्धा आपण प्रत्येक स्पर्धा सक्सेसफुल होताना पाहतो. ऑलरेडी आजच्या दिवसातून एक सेमीफायनलिस्ट आम्हाला इथे मिळालाय. तिरुपती सावर्डे संघाने आपल्या दिमागदार खेळीच्या जोरावरती पहिलं तिकीट कन्फर्म करणारा सेमीफायनलचा संघ भीम गर्जना. आता होणारा सामना डेरवण कोतलूक विरुद्ध अबलोली MBC अशी लढत. MBC अबलोली संघाने टॉस का बॉस म्हणजेच नाणेफेक जिंकलंय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि अशा प्रकारे हा देखील एक गाव टू गाव मधील एक नावाजलेला संघ आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आणि इथे काही खेळाडू असे गुहागरशी बिलॉंग करणारे दोन्ही संघातून खेळाडू आपण पाहतो. कोतलूक म्हटलं तरी गुहागर, अबलोली म्हटलं तरी गुहागरशी बिलॉंग करणारी दोन संघ आहेत. आणि अशा वेळी पाहूया सातत्यपूर्ण एकामेकासमोर खेळत असतात. प्लस पॉइंट, वीक पॉइंट प्रत्येक गोलंदाजाला फलंदाजाला ठाऊक आहे. तर दोन्ही संघाचा राखीव खेळाडू आपणास विनंती आहे, आपण कॉम्बॉक्स मध्ये या. आजच्या सत्रामध्ये पहिला सामना आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना गुडकोटी 11 संघ विजयी झाला होता. दुसऱ्या सामन्याचं आणि तिसऱ्या सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ जिंकला होता, कारण टार्गेटच एवढं ठेवलं होतं. पहिल्या सामन्यात 68 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. 5 षटकात तिरुपती सावर्डे संघाने मागच्या सामन्यात तब्बल 95 धावा. आता पाहूया या सामन्यात कशा प्रकारची लढत पाहायला मिळते. दोन्ही संघात चांगले गोलंदाज फलंदाज पाहायला मिळतील. आणि इथे आपण पाहिलं तर सलामीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर नक्कीच गुहागरशी बिलॉंग करणारा आणखीन एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू अमित, याला म्हणतात अमित कुपर, सबसे ऊपर. नक्कीच 11 स्टार गोलकोट आयोजित स्पर्धेमध्ये 22 चेंडूमध्ये शतक झळकाळ होतं. 101 धावांची खेळी केली होती, ज्याच्यामध्ये 14 षटकार ठोकले होते. आणि त्याच्यासोबत संकेत पालशेतकर 14 चेंडू 56 धावा 8 षटकार 184 धावांची पार्टनरशिप केली होती मित्रांनो रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. हे एक रेकॉर्ड म्हणावं लागेल. तोच कुपर गोलंदाजीवरती. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर फलंदाज बाबू, नॉन स्ट्रायकर आपण पाहिलं तर ओमकार बागकर. हो हो हो, पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अमितचं. एस रडार मधला चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिले सीमा रेखा पार. येतोय दमदार आमदार शेखर निकम चषक बिग षटकार डीजे. थँक्यू. इथं पण पाहिलं तर ह्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच
चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अमितचं, कारण ह्या आधीच्या चेंडूवरती स्टँडर्ड डिलिव्हर सुरेख षटकार पाहिला होता लॉंगॉनच्या डोक्यावरून. तदनंतर मात्र एक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, सेन्सेबल पद्धतीने खेळून काढलाय, कारण त्याला ठाऊक आहे पहिल्याच चेंडूवरती आपल्याला षटकार मिळालाय तिथे. कारण आपण पाहिलं तर हायस्कोरिंग पहिल्या सामन्यात लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली, नंतर हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या. अकुट टप्प्याचा चेंडू होता, सुरेख फटका आहे, आणि इथे आपण पाहिलं तर लॉंगलेगच्या पट्ट्यात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, जिथे मिळत आहे 2 धावा. अशा प्रकारे एकूण स्थिती आतापर्यंत 3 चेंडूवरती 8 धावा. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईकचा फलंदाज बाबू, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर ओमकार, पुन्हा एकदा अमित राऊंड विकेट समारा. हो, चांगलं कमबॅक आहे, चांगलं कमबॅक आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती अमित एक सलामीचा आपण पाहिलं तर गोलंदाज म्हणून प्रत्येक स्पर्धेत त्याला गोलंदाजी करताना पाहिले, कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता आहे, फास्टर वन आहे, चेंज ऑफ द पेस आहे, यॉर्कर देखील आहे, एक व्हेरिएशन व्हरायटीच्या पिटाऱ्यामध्ये विविध चेंडू आहेत, त्याचा इथे वापर देखील करताना आपण पाहतोय. बघा पहिला चेंडू रडार मधला होता, षटकार आला, तदनंतर त्याच्याकडे असलेले जे कौशल्य आहे ते दाखवत असताना काय गोलंदाजी केली. पुढील 5 चेंडूवरती आपण पाहिलं तर 4 चेंडूवरती केवळ 2 धावा दिल्यात, कमबॅक केलंय. जेव्हा एखाद्याच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती षटकार येतो तेव्हा पुढचे चेंडू टाकणं फार मोठं टेन्शन असतं, परंतु बघा अमितने काय कमबॅक, परंतु चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, षटकाचं देखील परिवर्तन होत आहे. पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते ती 8 धावा, कारण षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती केवळ आणि केवळ 2 धावा दिल्यात. अत्यंत दर्जेदार षटक आहे. दुसऱ्या षटकात काय घडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तोपर्यंत आपण जाऊया डीजेच्या दिशेने. पुन्हा एकदा इथे चॅलेंज ओव्हर ज्याला म्हणणार, या स्पर्धेतील एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. षटक क्रमांक 2 असं नाही, 1 ते 3 म्हणजे तुम्ही चॅलेंज ओव्हर घेऊ शकता. आणि आपण पाहिलं तर इथे मात्र ते चॅलेंज स्वीकारलंय ओमकार बागकरने अमानच्या विरोधात, कारण अमान एक दर्जेदार गोलंदाज आहे. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जर का आपण भीमगर्जना डेरवण कोतलूकचा विचार केला तर पूर्ण साईड ही कोतलूकची आहे, दुसऱ्या बाजूला अबलोली हा देखील गुहागरशी बिलॉंग करणारा संघ आहे. म्हणजे पुन्हा अमान टू नक्कीच ओमकार. हो, इथे आपण पाहिलं तर काय तिखट बाउन्सर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. अमानकडे देखील व्हेरिएशन आहे, वेग आहे. आपण खाल्ले तर खांद्याचा पुरेपूर वापर करताना त्याला पाहिलंय गोलंदाजी मार्कवर असताना. पहिला चेंडू डॉट ओमकार साठी, पुढचा चेंडू पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू इथे खेळून काढलाय. नक्की तो एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येते बाबू, ज्याच्या बॅट मधून सनसनाटी सुरुवात आपण पाहिली. तदनंतर मात्र अमितने सुंदर गोलंदाजी केली होती. एकूण स्थिती आपण पाहिली तर 9 धावा. अद्यापही तुम्हाला चॅलेंज स्वीकारलेलं पूर्ण करायचं असेल तर 4 चेंडूंमध्ये येणाऱ्या तुम्हाला कराव्या लागतील त्या 15 धावा. हो, इथे मात्र अमानच्या ह्या चेंडूवरती मोठा प्रहार, मोठा फटका, मात्र चेंडू नक्कीच जातोय आसमानी सीमारेखा पार, हायवे पार. आणखीन एक दमदार आमदार षटकार डीजे. पुन्हा एकदा अमान राऊंड विकेट समारा. इथे मात्र नक्कीच हो पाहूया, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार, मस्तक पे दस्तक, डोक्यावरून जाणारा चेंडू, चेंडू परार. मी तर धावा 4, यस मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. बेडा पार करण्याचं काम केलं जातंय बाबूच्या माध्यमातून. ह्या आधीच्या चेंडूवरती षटकार, तदनंतर चौकार. एकूण धावा आपण पाहिलं तर 19 धावा ह्या षटकात आल्यात. 11 धावा तुम्हाला चॅलेंज स्वीकारलेलं पूर्ण करायचं असेल तर येणाऱ्या 2 चेंडूवरती कमीत कमी 5 धावा ह्या घ्याव्या लागतील, अदरवाईज मायनस मध्ये देखील जाणार.
हो हो, इथे मात्र चेंडूला गती देण्याच्या नादामध्ये दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय, भरकटतोय अमान. एक धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते. अर्थात आपण पाहतोय 20 धावा, आतापर्यंत 12 धावा या षटकामध्ये आल्या आहेत. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल, फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय चेंडूवरती. चेंडू जाते पुन्हा एकदा आसमानी, आरपार, बिग 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 षटकार. पुन्हा एकदा अमान, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा पहा, स्क्वेअर लेग पंच दत्तू सांगतायत की हा बीमर आहे. इथे पण देखील प्रमुख पंच देखील सांगतात की हा चेंडूवरती एकूण मिळणार 2 धावा. अशा प्रकारे आतापर्यंत या षटकात तब्बल 20 धावा कुठल्या चॅलेंज पूर्ण केलंय. इथे आपण पाहिलं तर एकूण स्थिती पाहिली तर 28 धावा तब्बल फलकावरती लागल्या जात आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. भीमगर्जना डेरवण कोथरूड संघाला पुन्हा एकदा अमान, फ्री हिट. ओ हो हो, इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलंय. इथे मात्र आता कोण आहे स्ट्राईक वर? तिथे बाबू नाही तर इथे ओमकार बाक्करच्या बॅट मधून निघालेला हा बिग 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 षटकार. डीजे आविष्कार, कॅरी ऑन. एकूण या षटकात किती धावा झाल्या ती तुमच्यापर्यंत आम्ही सादर करतो. या षटकात धावा आल्यात एकूण 26 धावा आल्यात आणि त्याच्यामध्ये ऍड होणार धावा म्हणजे एकूण धावसंख्या टोटल आपण पाहिलं तर 47 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे ह्या षटकात आपण पाहिलं तर 26 + 13 30.26 इज इक्वल टू आपण पाहिलं तर 39 धावा. 39 धावा या षटकामध्ये एकंदरीत कुठल्यात आपण पाहिलं तर मोठं षटक या स्पर्धेतील. आणि हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे, परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अमान गोलंदाजीमध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. इथे मात्र चूक भरून काढतोय. जो बाबू आक्रमक झाला होता, मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून येत होते. इथे मात्र आपला अनुभव सिद्ध करताना आखूड टप्प्याच्या चेंडूवरती कुप्परने त्याला जाळ्यात पकडलंय. एका गोल्डन चेंडूची फार गरज होती. तो गोल्डन चेंडू होते अमित कुपरच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूवरती बाद केलंय. आक्रमक बाबूला, बाबूची खेळी संपुष्टात, बाबू तंबूत परततोय. मी थांबतोय, ऐकूया डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम कुपरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात 8 धावा दिल्या होत्या. आणि इथे आपण पाहिलं तर त्याच्याकडे एक ऑलराऊंडरचा खेळाडू आहे. इथे बघा अतिशय चांगला फटका होता. ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ट्रॅव्हल येतोय स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, जिथे चेंडूला रोखलं जातं. 1 धाव मात्र इथे या षटकात धावसंख्या फलकावरती लागते. 48 धावा 48 धावा फलकावरती लागतात. ओमकार बाक्करच्या बॅटमधून देखील एक मोठा फटका आपण पाहिला होता. अत्यंत जबरदस्त फटका होता. हेलिकॉप्टर लँड झाला होता हायवे पलीकडे सीमारेखा पार आला होता षटकार. आणि इथे पण पाहिलं तर धावसंख्या होती ती 48 धावा. हे जी आपण पाहिलं तर चॅलेंज ओव्हर आहे ना, मी तर म्हणेन कधी कधी म्हणजे प्लस मायनस, कधी फायदा तर कधी नुकसान, कभी खुशी तो कभी गम, असं हे षटक असणार आहे चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे. परंतु त्याच्यामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 39 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्याच्या जोरावरती एक चांगली धावसंख्या फलकावरती या षटकात पुन्हा एकदा अमितने चांगली गोलंदाजी केली. बघा पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर सिंगल सिंगल अशा प्रकारे कमबॅक केलंय. त्याची जी 2 षटकं आहेत ती संघासाठी महत्वाची आहेत आणि तो मात्र आपली कामगिरी अतिशय सुरेख करतोय. 49 माझ्यासोबत आपण पाहिलं तर कॉम्बॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये जोडले जातात गुणलेखक म्हणून कय्यूम.
हो हो, बघा मी सांगितलं होतं ह्याच्याकडे व्हेरिएशन आहे, ह्याच्याकडे इनस्विंग आउटस्विंग, तदनंतर आपण पाहिलं तर ह्याच्याकडे चेंज ऑफ द पेस आहे, ह्याच्याकडे फास्टर वन देखील आहे, ह्याच्याकडे बाउन्सर देखील आहे. म्हणजे असे काही रिअल गोलंदाज आहेत हाताच्या बोट्यावरती मोजणे इतकी की ज्यांच्याकडे म्हणजे खूप व्हेरिएशन. त्यापैकी एक कोण असेल तर अमित. चांगलं षटक आहे आतापर्यंत, ह्या षटकात जखडून ठेवलंय. केवळ 2 धावा दिल्या आहेत, ज्या षटकाची संघाला नितांत गरज होती. ते षटक मात्र येताना आपण पाहतोय. इथे मात्र बघा, फलंदाज पुन्हा एकदा डगआउट मध्ये येतोय, त्याची जागा घ्यायला कोण जातोय, तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फलंदाज बाद. इथे आपण पाहिलं तर सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित आमदार शेखर निकम पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2000 अर्थात आपण पाहिलं तर 24चा थरार. तोपर्यंत ऐकूया डीजेचा थरार. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर हर्ष. अकोट्याबद्दल चेंडू होता, परंतु एक चांगला फटका आहे, कारण चेंडू आपण पाहिलं तर जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेखा पार. हर्षच्या बॅटमधून येतोय पहिलाच दमदार आमदार शेखर निकम पावसाळी चौकार. येस, आपण पाहिलं तर हा चौकार अत्यंत महत्वाचा, कारण ह्या षटकात अमितने जखडून ठेवलं होतं. चांगली गोलंदाजी होती, परंतु बघा ह्या चौकाराने एक पुढे धावसंख्या जाते. धावसंख्या होते 53 धावा. क्रिकेटचं हेच असतं बघा. ह्या आधीच्या गोलंदाजावर, ह्या आधीच्या षटकामध्ये, ह्या षटकामध्ये आता विचार केला तर अमित कुपरला आक्रमण झालं नव्हतं, तोपर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते होती. परंतु एक चौकार आल्यानंतर मात्र थोडासा भरकटतोय, दिशाहीन गोलंदाजी. स्वरच्या स्वरूपात एक धावसंख्या होते 54 धावा. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू होता डिक्लेअर झोनमध्ये वंडी. धावसंख्या आपण पाहिलं तर एका धावेने धावसंख्या फलकावरती लागते. इथे मात्र 3 षटकांचा केस संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये धावसंख्या होती 2 गडी बाद 55 धावा. 2 गडी बाद 55 धावा. अद्याप 12 चेंडूंचा केस शिल्लक आहे, आणि 12 चेंडूंमध्ये अत्यंत महत्वाचे 12 चेंडू असतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला, तसंच फलंदाजी करणाऱ्या संघाला. शेवटची 2 षटकं म्हणजे क्रिकेटच्या पटलावरती स्लॉग ओव्हर आक्रमण अनुक्रमे पाहायला मिळतं, कारण विकेट्स देखील आहेत. जर विचार केला 55 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ थर्ड ओव्हर. भीमगर्जना निर्बंध कोथरूडकडे संघाकडे अद्यापही 8 विकेट बाकी आहेत. त्यापैकी एक प्रमुख फलंदाज आपण पाहतोय, तो स्ट्राईकवर आहे अद्याप सलामीचा ओमकार. तर यशने आपण पाहिलं तर आपले इरादे स्पष्ट करताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं. हर्षने चौकार देखील मारला होता. इथे आपण पाहिलं तर सुमेध गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जास्त रनअप न घेता इथे आपण पाहिलं तर 5 ते 6 फॉलांचा रनअप आहे. इथे लाईन आणि लेन अत्यंत महत्वाची मानली जाते क्रिकेट म्हटलं की. आणि इथे मात्र ज्या ज्या गोलंदाजांनी कमी रनअप मध्ये आतापर्यंत गोलंदाजी केले, तर चांगली गोलंदाजी करताना पाहिले. फॉर एक्झाम्पल हर्ष आरवली संघाचा, त्याने टाकली होती 2 षटकं, 5 धावा दिल्या, 5 फलंदाजाला बाद केलं, त्याला सन्मानित देखील करण्यात आलं. इथे देखील चांगली सुरुवात आहे सुमेध. हो, इथे मात्र इथे आपण पाहिलं तर हर्षच्या बॅट मधून निघालेला फटका प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अमित कुपर आणि झेल अत्यंत जवळचं नातं. डॅट शुड बी टेकन, विकेट गिरता हुआ फिर से एक बार गुरु माऊली डीजे बचता हुआ डीजे.
चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र खोदून काढले चेंडूला, मात्र लॉंग ऑफच्या पट्ट्यात चांद क्षेत्ररक्षण आहे. एकच धावेवरती एका धावेने खातं उघडते नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर. अशा प्रकारे सुमेधने काय गोलंदाजी केली आतापर्यंत या षटकाचं पृथक्करण. पहिल्या चेंडूवरती एक, दुसरा डॉट, तदनंतर विकेट, तदनंतर सिंगल, म्हणजे 2 धावा दिल्यात. खरोखरच अमितने चांगली गोलंदाजी केली, त्याला एका चांगल्या गोलंदाजाच्या सहकार्याची गरज होती. ते षटक आपण पाहतोय सुमेध ह्याच्याकडे देखील क्रिकेटचा एक मोठा अनुभव आहे. इथे बघा, इथे अत्यंत सुरेख चेंडू आहे जो आपण पाहिलं तर ओमकारच्या बॅटमधून धावा येत होत्या. इथे मात्र सुमेधचं सामन्यातील निर्णायक षटक देखील ठरू शकतं, कारण त्याने ह्या षटकात तब्बल 2 फलंदाजांना बाद केलंय, कमबॅक केलंय. आणि इथे मात्र बाद झालेला फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हेलियन. ओमकार परततोय आणि डीजे देखील वाजतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 47 धावा, तब्बल 47 धावा होती. तदनंतर मित्रांनो काय कमबॅक आहे. एकूण स्थिती काय तर षटक क्रमांक आपण पाहतोय इथे सांगतात पंच की 4थ्या षटकाचा देखील खेळ संपतोय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते अर्थातच 57 धावा. येस, आपण पाहिलं तर केवळ 2 षटकात 10 धावा दिल्या. कमाल करावी तेवढी कमी आहे या सुमेधची, कारण ह्या षटकात सुमेधने बघा केवळ 2 धावा देताना 2 फलंदाजांना बाद केलंय. आता मात्र एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. 57 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या षटकानंतर आपल्या समोर येणार आणखीन एक सावरडेची एक बुलंद आवाज म्हणजे स्वानंद. सेकंड इनिंग मध्ये त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल, परंतु ह्या शेवटच्या षटकात काय घडतंय बघूया. येस, इथं आपण पाहिलं तर आमच्या एका खेळाडूची आपण पाहिलं तर पॅशन कंपनीची बाईक आहे, त्या बाईकची चावी हरवली आहे. कोणाला सापडली असेल तर व्यासपीठावरती आणून द्या प्लीज. बाईकची चावी हरवली आहे, ज्या कोणाला सापडली असेल तर आपण व्यासपीठावरती आणून द्या. पॅशन कंपनीची बाईक आहे. गोलंदाजीवरती मयूर आपण पाहिलं तर राऊंड विकेटचा मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती त्रिफळीचित केलंय मयूर टू मयूर, कारण बाद झालेला फलंदाज देखील आपण पाहिलं तर मयूर. पहिल्या चेंडूवरती परफेक्ट यॉर्कर हाताळला जातोय. आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू आणि इथे मात्र सुंदर कमबॅक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा अबलोली एमबीसी संघाचं 2 षटकात धावसंख्या होती 47. इथे आपण पाहिलं तर 57 या धावसंख्येवरती बसलेल्या संघाला 5वा धक्का, 5 गडी बाद 57. तू चलमय आया अशी स्थिती आपण पाहतोय आणि इथे मात्र डीजेला देखील संधी मिळते. डीजे मॅच खेळल्यानंतर देखील पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच दत्तू सावंत, प्रमुख पंच वेणूला. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर ओमकार डावकुरा फलंदाज आहे. कमालीचं कमबॅक आहे. माफ करा, शंतनू नवीन फलंदाज डावकुरा बॅटर पहिलाच आपण पाहतोय या इनिंग मध्ये. आणि तदनंतर इथे शेवटचं षटक मयूरने चांगली सुरुवात केली. आतापर्यंत या षटकात बघा हा फटका अत्यंत चांगला आहे, परंतु लॉंगॉनच्या पश्चात क्षेत्ररक्षण सजवलंय, परंतु थोडंसं फंबल होताना पाहतोय. इथे एका धावेनं फार महत्वाचं आहे, कारण नॉकआउट स्वरूपाची स्पर्धा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 59 धावा. जिंका किंवा मरा, जिंकेल तो टिकेल, हरेल तो बॅक टू द पॅव्हेलियन, कारण इथे प्रत्येक सामना आपण पाहता जिंकावा लागेल. या षटकातील पुढचा चेंडू
पुन्हा एकदा चांगलं कमबॅक आपण पाहतोय मयूरचं. इथे मात्र चोरटी डाव घेण्याच्या नादामध्ये परतावा लागतंय. डावखुरा फलंदाज शंतनू बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 6 गडी बाद. धावसंख्या आहे 57 धावा. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय, माफ करा 59 धावा. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तो अभिजित. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. काय षटक आहे, शेवटचं षटक हाणामारीचं म्हणतात. इथे मात्र 2 फलंदाजांना इथे बाद केले आणि फक्त 2 धावा दिल्यात. कमबॅक चांगल्या खऱ्या अर्थाने केलंय या संघाने, कारण 2 षटका अखेरीस धावसंख्या होती ती 47 आणि एकूण 5 षटकं संपतायत. धावसंख्या होते ती 60 धावा. म्हणजे 18 चेंडूमध्ये केवळ आपण पाहिलं तर धावा दिल्यात त्या 13 आणि जवळजवळ 6 फलंदाज देखील बाद झाले त्या संघाचे. आणि 61 धावांचा पाठलाग करताना काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत मी थांबतोय. आणि यानंतर ह्या षटकाचं वर्णन करण्यासाठी, या इनिंगचं वर्णन करण्यासाठी येत आहेत आणखीन एक आमचे मित्र स्वानंद. ओर टू स्वानंद. यस डीजे, कॅरी ऑन. तर 24 आणि या 24चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चौथा सामना खेळवला जातोय तो NBC आबलोली विरुद्ध भीमगर्जना डेरवण या दोन संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना आबलोली संघाने आबलोली संघाने 5 षटकात 60 धावा जमवल्यात, तर 61 धावांचं आव्हान ठेवलंय भीमगर्जना डेरवण संघासमोर, माफ करा आबलोली संघासमोर. 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल, 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. सलामीला आलाय तो कुपर
आणि त्याच्या समवेत आलाय सुमेध. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. पंचांनी सामना सुरू करून घ्यायचा आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते अनुभवी वेणू कुळे आणि दत्तप्रसाद सावंत. ही अनुभवी अशी जोडी या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतायत. एकसष्ट धावांचा पाठलाग करताना अबलोली संघाकडून सलामीला आलाय कुपर आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो सुमेध. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय तो ओमी बाकर. ओमकार बाकर कोथरूड संघाकडून खेळताना नेहमीच आपल्या संघाला विजयात मोलाचा हातभार लावणारा खेळाडू म्हणून ओमी याच्याकडे पाहिलं जातं. तोच ओमकार वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय. 61 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन आला आहे तो ओमी. ते मात्र सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू. निश्चितच पंच आमच्याकडे वळतायत. 1+1 अशा 2 धावांनी संघाचं खातं उघडलं जात आहे. पहिला चेंडू ओमीचा. चेंडू जातोय स्वेर आणि धावसंख्येने देखील आकार घेतलाय. धावसंख्येचं खातं उघडलंय. बिनबाद 2 धावा. पुन्हा एकदा ओमी या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा पंच नो बॉल घोषित करतायत. इथे मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. फ्री हिट पहा नीट. इथे मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. अमितने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मिळते. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 4 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय ओमकार. भीमगर्जना डेरवन संघाने 5 षटकामध्ये 60 धावा जमवल्यात तर 61 धावांचं आव्हान ठेवलंय अबलोली संघासमोर. आता मात्र नवोदित फलंदाज सुमेध स्ट्राईक वर येतोय. पुन्हा एकदा या षटकातील ओमीचा पुढचा चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाकडे. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. बिनबाद 4 धावा. आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी तिरुपती सावर्डे संघाने सेमीफायनल मध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाहूया या पुढच्या 4 बलाढ्य संघामधून कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल. इथे मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय बाबूकडे. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ 1 धावेवर रोखलंय सुमेधला. दरम्यान धावसंख्या होते बिनबाद 5 धावा. आता मात्र अमित स्ट्राईक वर येतोय. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा अमित. पाहूया त्याच्या बॅट मधून कशा पद्धतीचे फटके येतील. पुन्हा एकदा ओमीचा पुढील चेंडू. इथे मात्र झेल होऊ शकतो. झेल बाद. दरम्यान अमितच्या रूपात संघाला पहिला धक्का बसतोय 5 या धावसंख्येवर. डीजे दरम्यान 5 या धावसंख्येवर पहिला धक्का बसतो एनबीसी अबलोली संघाला आणि अमितची जागा घेण्यासाठी येतोय मकरन. मोठमोठ्या फटक्यांसाठी गुहागर तालुक्यामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तोच मकरन आता मात्र फलंदाजीला येतोय. पहिलं षटक घेऊन आला होता ओमी. पहिले 2 चेंडू. पहिला चेंडू स्वरे टाकला होता. दुसरा चेंडू नो बॉल टाकला होता. मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय ओमी. अमितला मात्र माघारी पाठवतोय.
एक धावसंख्या करून अमित मात्र बाद होतोय. आता मात्र मकरंद देतोय फलंदाजीसाठी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 आमदार शेखर निकम चषक आणि या स्पर्धेचा आजचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी खूप सुंदर असे सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावर. सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 5 धावा. धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा एकदा ओमी या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र त्याच पद्धतीचा चेंडू आहे. सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दरम्यान पंच आमच्याकडे वळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 बाद 5 धावा. दरम्यान चॅलेंजिंग ओव्हर आहे का? चॅलेंजिंग ओव्हर आहे. या षटकात 16 धावा जमवाव्या लागतील. आणि या चॅलेंजिंग ओव्हरची जबाबदारी सोपवली कर्णधाराने मयूरकडे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 16 रन येणे गरजेचं आहे आणि 16 रन्स नाही झाल्या तर जेवढ्या झाल्या असतील त्याच्या अर्ध्या धावा ह्या मायनस केल्या जातील आणि 16च्या वरती जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा ह्या प्लस केल्या जातील. 6 चेंडू आणि 16 धावा जमवाव्या लागतील. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 61 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक ओमी बाक्करने हाताळलं होतं. केवळ 5 धावा दिल्या होत्या आणि अमित कुपरला मात्र माघारी पाठवण्यात त्याला यश आलं होतं. पुन्हा एकदा आता मात्र मयूर आलाय चॅलेंजिंग ओव्हर घेऊन. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो सुमेधसाठी. डावखुरा सुमेध हा देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आबलोली तसेच गुहागर तालुक्यात, तोच सुमेध फलंदाजीसाठी. इथे मात्र पहिला चेंडू. पंच दत्तप्रसाद सावंत यांचा हात वरती आहे आणि नो बॉल घोषित करतायत. 2+1 अशा 3 धावा मिळत आहेत त्या आबलोली संघाला. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 8 धावा. चॅलेंजिंग ओव्हर घेऊन आलाय मयूर. मयूर आलाय चॅलेंजिंग ओव्हर घेऊन. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. इथे मात्र 1 धाव पूर्ण होते. मकरंद आणि सुमित कडून एकच धावेवर रोखलंय. ते क्षेत्ररक्षकांनी खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते भीमगर्जना डेरवन या संघाकडून. या 1 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 9 धावा. पहिला चेंडू नो टाकला होता. 2+1 3 धावा आल्या होत्या. पुढच्या चेंडूवर 1 धाव आली होती. अद्याप 1 चेंडू टाकला गेला या षटकामध्ये आणि 4 धावा दिल्या गेल्या. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 16 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. उर्वरित 5 चेंडूंमध्ये 12 धावा या जमवाव्या लागतील तर त्या रोखाव्या लागतील मयूरला. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक घेऊन आलाय तो मयूर. आता मात्र जबाबदारी असणार आहे ती मकरंदच्या खांद्यावर संघाची, कारण मकरंद फलंदाजी करतोय. सुरेख फटकाय चेंडू जातोय मिड विकेटच्या रोखाने. इथे मात्र चेंडू आर पार सीमा रेषा पार चौकार. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. अमित आला होता फलंदाजीसाठी. अमित माघारी परतला होता. इथे मात्र संघाची जबाबदारी कोणा एकाच्या खांद्यावर घ्यायची, इथे मात्र निभवायची गरज होती. आता मात्र मकरंद ती जबाबदारी पेलताना पाहायला मिळतोय. चॅलेंजिंग षटक आहे. 2 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. उर्वरित 4 चेंडू मध्ये 8 धावा इथे मात्र रोखाव्या लागतील किंवा मकरंदला बनवाव्या लागतील. सुरेख चेंडू आहे. सुरेख चेंडू हाताळतोय. गुडलेंथवर पडून चेंडू जातोय थेट यष्टीरक्षक ओमीच्या दिशेने. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र
3 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्यात मयूरने. उर्वरित 3 चेंडू मध्ये 8 धावा जमवाव्या लागतील. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात अनुभवी वेणू कुळे आणि दत्तू सावंत. पुढील चेंडू इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, बाबू शिरकर असणार आहे. मात्र इथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. या 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावा. इथे जर झेल झाला असता तर सामन्याचं समीकरण बदललं असतं. मात्र झेल सुटतोय आणि चेंडू जातोय थेट सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलतंय. अद्याप 4 चेंडू मध्ये 14 धावा वसूल केल्यात. मकरन 2 चेंडू आणि 2 धावा डिपेंड कराव्या लागतील मयूरला. तर मकरनला चेंडू सीमारेषेबाहेर घालवायलाच आहे. पुन्हा एकदा मयूरचा पुढील चेंडू. इथे मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आहे. 2 धावा घेण्याचा निश्चित प्रयत्न असेल. इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती मकरन आणि सुमेशच्या माध्यमातून. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा. आणि चॅलेंजिंग ओव्हरच्या 16 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. या 16 धावा जमवण्यात मकरनचा फार मोठा हात आहे. 1 षटकार, 1 चौकार आणि दुहेरी अशा टोटल 4 चेंडू मध्ये 12 धावा जमवल्यात मकरननी. एनबीसी आबलोली संघ एक नामवंत संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. फलंदाज इथे मात्र चेंडू जातोय आर पार, सीमा पार. रस्त्याच्या पलीकडे चेंडू जातोय षटकारासाठी. या 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते धावसंख्या होते 27 धावा. दरम्यान 11 रन प्लस होत आहेत या षटकामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकानंतर 1 बाद 38 धावा. चेंडू 23 धावा. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलत आहे. उर्वरित 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी अबलोली संघाला. एनबीसी अबलोली संघाला सुरेख पद्धतीचा चेंडू हाताळतोय ओमी. पहिलं षटक घेऊन आला होता आणि पहिल्या षटकात केवळ 5 धावा दिल्या होत्या. तोच ओमी आता मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळतोय, निर्धाव जातोय. उर्वरित 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा चेंडू आहे. त्याच दिशेने चेंडू बाहेर काढतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र 16 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक घेऊन आला होता ओमी. पहिल्या षटकात केवळ 5 धावा दिल्या होत्या 6 चेंडू मध्ये. त्यामध्ये 2 स्वैर धावांचा समावेश होता. आता मात्र ओमी पुन्हा एकदा 3रं षटक घेऊन आलाय. वैयक्तिक गटातील 2रं आणि संघामार्फत 3रं षटक हाताळताना दिसतोय तो ओमी. दोन्ही चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. सुमेधला मात्र जकडून ठेवण्यात यश आलंय ते ओमीला. पुन्हा एकदा ओमी या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुमेधसाठी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र खेळ होऊ शकला असता. मात्र पावसाळी क्रिकेट आहे. आता मात्र या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 40 धावा. उर्वरित 15 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आबलोली संघाला. सुरेख पद्धतीचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. मात्र या
झेल सुटतोय आणि याचं रूपांतर एक धावेमध्ये होत आहे. या एक धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. मकरन ज्याने मागच्या षटकात 2 उंच असे षटकार लगावले होते तो स्ट्राईकला येतोय. 14 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा ओमी त्याच प्रकारचं नियंत्रण घेऊन पुन्हा एकदा मकरनसाठी सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ओमीकडून मात्र क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळत नाहीये. सुरेख फटका मकरनचा, इथे मात्र झेल होऊ शकतो. दरम्यान मकरनची खेळी समाप्त होते. संघाला दुसरा धक्का बसतोय मकरनच्या स्वरूपात. आता मात्र सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आता मात्र मकरन खूप सुंदर फलंदाजी केली होती. 2 षटकार मारले होते. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये देखील सुरेख फटकेबाजी केली होती. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे मकरनसाठी. आता मात्र मकरनची जागा घेण्यासाठी येतोय नवोदित फलंदाज अमन कदम. स्ट्राईकला असेल. ओमी आग ओकणारी गोलंदाजी ओमीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इथे मात्र पुन्हा एकदा अमनच्या स्वरूपात संघाला तिसरा धक्का बसतोय. सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ओमी तिसरं षटक घेऊन आला होता. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 41 धावा. ओमीने आतापर्यंत 2 षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्यात आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय ओमीने. सुरेख अशी गोलंदाजी केली ओमीने. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पाहूया अमनची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज मैदानात येतोय. अबलोली संघाची खूप लांबवर अशी फलंदाजी आहे. 8 फलंदाज त्यांच्याकडे आहेत. आता मात्र अमनची जागा घेण्यासाठी येतोय स्वप्नील. एक बिग हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो स्वप्नील आता मात्र अमनची जागा घेण्यासाठी येतोय. 12 चेंडू 20 धावा. वरुण राजाचं आगमन देखील होतंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत 4थं षटक घेऊन येतोय शुभम. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. ज्या टप्प्यावर ओमीने गोलंदाजी केली त्याच टप्प्यावर शुभमला देखील गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जेवढ्या धावा रोखता येतील तेवढ्या रोखाव्या लागतील. सह्याद्री स्पोर्ट्स क्लब सावर्डे आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 आणि या 2024 मधील आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील 4था सामना खेळवला जातो NBC अबलोली विरुद्ध भीमगर्जना डेरवन या 2 संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करताना डेरवन संघाने 60 धावा जमवल्यात. 61 धावांचं आव्हान ठेवलंय अबलोली संघासमोर. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 40 धावा. इथे मात्र पहिला चेंडू स्वैर असणार. निश्चित पंच वेणू कोळे आमच्याकडे वळतात. स्वैर असल्याची घोषणा करतात. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. दरम्यान संघाच्या धावसंख्येमध्ये देखील भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा. सुमेध आहे स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला आहे स्वप्नील. दरम्यान कर्णधार ओमी गोलंदाजीमध्ये बदल करताना दिसून येतोय. अभिजित येतोय. ज्यानं फलंदाजी करताना सुरेख अशी फलंदाजी केली होती तोच अभिजित आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. आदित्य गोलंदाजीसाठी येतोय. सामना सुरू करून घ्यायचा आहे पंच.
दत्तप्रसाद सावंत आणि विनायक कुळे. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघामार्फत 4थं षटक घेऊन येतोय आदित्य. इथे मात्र सुरेख फटकाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, षटकार. आता मात्र सुमेधनी रंग बदललेत. सुमेधच्या बॅट मधून एक लांबवरचा असा षटकार पाहायला मिळतोय. आदित्यवर हल्ला चढवलेला दिसतोय सुमेधनी. पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख पद्धतीचा फटकाय, चेंडू पाण्यामुळे अडतोय. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट स्वप्नील आणि सुमेधच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या दरम्यान या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा. संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय. पुन्हा एकदा पुढील चेंडू, इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र जिंकण्यासाठी केवळ 11 धावांची आवश्यकता. उर्वरित 9 चेंडू मध्ये 9 चेंडू आणि 11 धावा. या 3 चेंडूवर सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा सुमेधच्या बॅट मधून येतोय, आर पार सीमा पार, चेंडू जातोय, षटकार. या 6 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 56 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी एनबीसी आबलोली संघाला. तर सामन्यात कमबॅक करण्यासाठी ओमीने जसं 5 धावांचं षटक हाताळलं तसं षटक हाताळावं लागेल पुढील गोलंदाजाला. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय सुमेधनी. केवळ 1 धाव मिळते. आता मात्र केवळ 4 धावांची आवश्यकता उर्वरित 7 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी एनबीसी आबलोली संघाला. 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा आदित्य या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र टॅप पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय स्वप्नीलच्या बॅट मधून. अंडरआर्म क्रिकेट सातत्यानं खेळताना दिसून येतो स्वप्नील. इथे मात्र 1 धाव मिळते. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 58 धावा आणि 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी एनबीसी आबलोली संघाला. सामन्यात आता मात्र 6 चेंडू 3 धावा. पहिला चेंडू सोयर. उर्वरित 6 चेंडू मध्ये केवळ 2 धावांची आवश्यकता एनबीसी संघाला जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 2 धावा. दरम्यान स्वप्नीलनी मारलेला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळते स्वप्नीलला. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. दरम्यान या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 33,333 आणि द्वितीय पारितोषिक आहे 17,717 व ट्रॉफी
इथे मात्र सुंदर फटकाय चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, एक धाव पूर्ण होते आणि इथे मात्र सामना जिंकतोय तो NBC आबलोली संघ. विजयी संघ तसेच पराभूत संघाचं हार्दिक अभिनंदन.